इराण इस्रायल युद्धावर भारताची भूमिका आज संसदेत स्पष्ट होणार। पश्चिम आशियातील परिस्थिती संदर्भात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेत निवेदन करणार। सकाळी 11 वाजता राज्यसभेत तर दुपारी 12 वाजता लोकसभेत निवेदन। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी आणि त्या विरोधकांच्या प्रस्तावावर आज चर्चा होणार। भाजपकडून लोकसभा खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीपही जारी। आज मनसेचा 20वा वर्धापन दिन। रायगडच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांसह रायगडावर दाखल। पश्चिम बंगालमधील कार्यक्रमाच्या वादात केंद्राची उडी। केंद्रानं अहवाल मागवला। राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचं उल्लंघन झाल्याचा ठपका। मुख्य सचिवांना उत्तर देण्याचेही आदेश। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयच्या याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी। तर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टानं दिलेल्या निकालाविरोधात सीबीआयनं हायकोर्टात दाखल केली होती याचिका। खासदार संजय राऊतांकडून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट। सदिच्छा भेट होती आणि यावेळी अनेक विषयांवर मनमोकळ्या चर्चा झाल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागू नका। भ्रष्टाचाराविरोधात कुठली तडजोड नको। बीएमसीच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। तर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न। सुनेत्रा पवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। पहिल्यांदाच हे अर्ज मागवण्यात आले। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भारतानं इतिहास रचत न्यूझीलंडला 90 टी20 वर्ल्ड कप जिंकला। सलग दुसऱ्यांदा भारतानं टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलंय। त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात 3 वेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरलाय। भारताच्या 256 धावांच्या टार्गेट समोर न्यूझीलंड 159 धावांवर गारद। बुमराहच्या 4 तर अक्षर पटेलच्या 3 विकेट्स। फलंदाजीमध्ये सॅमसनच्या 89 धावा। अभिषेक शर्मा ईशान किशनची अर्धशतकं। प्रत्येक भारतीयाचं हृदय अभिमानानं आणि आनंदानं भरून आलं। टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट। अमित शहा आणि राहुल गांधींकडून सुद्धा टीम इंडियाचं अभिनंदन। दुबईत अडकलेल्या मराठी पर्यटकांसाठी राज्य सरकारची महा हेल्पलाईन। 1200हून अधिक प्रभावित प्रवाशांना अखेर दिलासा। 500 जण सुखरूप मायदेशी परतले। आरोग्य विभागामध्ये बाह्य पद्धतीनं काम करणाऱ्या संस्थांना आरोग्य मंत्र्यांचा इशारा। संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार आढळल्यास थेट कारवाई करणार। दोषी संस्थेला काळ्या यादीत टाकणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा थेट इशारा। नागपूरमध्ये मिनी महापौर पदासाठी भाजपात इच्छुकांची चढाओढ। 38 प्रभागांचा कारभार चालवणाऱ्या 10 झोन्समध्ये सभापतींची नियुक्ती होणार। सभापती पदासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची लॉबिंग सुरू। देशातील इथेनॉल धोरणाचा ऊस, मका, तांदूळ या उत्पादकांना फायदा होणार। केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून देशामध्ये विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे देशाच्या परकीय चलनामध्ये दरवर्षी 43,000 कोटी रुपयांची बचतीची शक्यता। नागपुरातील पेपरफुटी प्रकरणामध्ये उमरेडमधील गुरु शिष्याची केमिस्ट्री। तर कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या माध्यमातून पेपरफुटीचं कृत्य। सतीश खर्चे आणि अतुल चौधरी या दोघांनाही 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी।